नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पैशाची गुंतवणूक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज काही कारणांमुळे निफ्टी 50 आपल्याला डाऊन ट्रेडवरतीच क्लोज झालेली पाहायला भेटलेली आहे. तर यामागचं कारण काय आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मी आज ज्या कंपनीची माहिती तुम्हाला सांगणार आहे, आपल्या भारतामध्ये ती 3 नंबर क्रमांकावर बायसिकल बनवण्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये त्या कंपनीचा तिसऱ्या क्रमांकाचा नंबर आहे चारचाकी वाहनं बनवण्यामध्ये, म्हणजे लक्झरी कार बनवण्यामध्ये. तर ती कंपनी कोणती आहे ते तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती एक बऱ्याच काही कारणांमुळं, म्हणजे साधारण 3-4 कारणं आहेत, त्या कारणांमुळं आपल्याला तो शेअर डाऊन ट्रेडमध्ये जाताना पाहायला भेटला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी बऱ्याच कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट, डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या, लाँग टर्म शॉर्ट टर्ममध्ये आपण कोणती कंपनी खरेदी केली पाहिजे, त्यामधून आपल्याला चांगला रिटर्न भेटेल याची संपूर्ण माहिती मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, एका दिवसामध्ये टाटा मोटर्सचा जो शेअर आहे तो 5.73% सरासरी आपल्याला डाऊन ट्रेडमध्ये क्लोज होताना पाहायला भेटलेलं. तर यामागचं कारण काय आहे, तर बऱ्याच लोकांनी हा शेअर्स बाय केलेला आहे. बाय केल्यानंतर त्यांना वाटतं की हा शेअर्स आपण विकावा, होल्ड करावा का ॲव्हरेज करावं. तर मी तुम्हाला एक सांगतो, टाटा शेअर्स कंपनी ब्रँड आहे. तर मी तुम्हाला त्याचं बॅलन्स शीट पण दाखवणार आहे, की पुढं आपण विचार करू की हा शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड आणखीन करावा सरासरीमध्ये, तर किंवा सेल करावा. तर या ठिकाणी पहा तुम्ही, जर एका वर्षाचा आपण या ठिकाणी चार्ट जर पाहिला टाटा मोटर्स कंपनीचा, तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, यामध्ये आपल्याला जबरदस्त रिटर्न या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर पहा, एका वर्षामध्ये 75.66% रिटर्न दिलेला आहे या कंपनीने. किती या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मी थोडं झूम करतो. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा, 75.6% रिटर्न दिलेलं आहे. तर विचार करा, एवढ्या जबरदस्त ग्रोथ या कंपनीनं एका वर्षामध्ये केलेली आहे. मग काय कारण असं असेल की कंपनीचा जो शेअर आहे तो एका दिवसामध्ये किती डाऊन ट्रेडमध्ये गेलेला आहे, तर या ठिकाणी 5.73% म्हणजे 59.40 रुपयाने हा शेअर्स आपल्याला डाऊन ट्रेडमध्ये जाताना पाहायला भेटला आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर पहा, टाटा मोटरचे शेअर्स 50 DMIच्या खाली आले, तर गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे. तर या ठिकाणी आणखीन मी तुम्हाला माहिती दाखवतो. टाटा मोटर शेअरची किंमत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आणि लोकप्रिय कारच्या किमती या ठिकाणी टाटा मोटर्स कंपनीने 2.5 लाखापर्यंत कमी केलेले आहेत. म्हणजे ज्या इलेक्ट्रिक कार आहेत किंवा ज्या डिझेल पेट्रोल चालणाऱ्या टाटा मोटरच्या काही कार आहेत, त्या प्रत्येक कारची किंमत 2.5 लाखांपर्यंत कंपनीने कमी केलेलं आहे. हे एक कारण आहे टाटाचा शेअर्स डाऊन ट्रेडमध्ये जायला. UBRने जे काही कंपनीला म्हणजे पत्र लिहिले आहे किंवा जे काही कंपनीकडे तक्रार केली आहे, ते एक कारण. आणि या ठिकाणी आणखी एक कारण काय आहे, की प्रत्येक फोर व्हीलर मागं, लक्झरी कार मागं टाटा कंपनीने 2.5 लाखापर्यंत किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे टाटा मोटरच्या शेअर्समध्ये आपल्याला डाऊन ट्रेडमध्ये जाताना पाहिलेलं आहे. त्यावर जागतिक ब्रोकरेज UBSने, मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं, UBSने जगुआर आणि लँड रोव्हर यांच्या काही, म्हणजे भारतामध्ये सेल्स कमी आहे याचं एक कारण आहे. जगुआर आणि लँड रोव्हर या दोन लक्झरी कार आहेत टाटाच्या ब्रँड, तर यांचं जास्त इन्कम, म्हणजे जास्त खप हा चीनमध्ये होतो, ऑस्ट्रेलियामध्ये होतो. म्हणजे भारत सोडून बाहेरच्या देशामध्ये जगुआर आणि लँड रोव्हर ह्या ब्रँड म्हणजे गाड्या आहेत, आणि त्यांचं सेल्स टाटा मोटर्सचा त्या देशामध्ये जास्त होतो. तर टाटा मोटर्सचे शेअर सुमारे 60% घसरले आहेत आणि NSEवर 975 रुपये, या ठिकाणी 975 रुपये दिवसाच्या नीचांकी पातळीवर आज पोहोचला आहे. 1056च्या 50 दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरी घसरण झालेली आहे. आणि जे नकारात्मक अल्पकालीन काल दर्शवते, ते गेल्या आठवड्यात स्टॉक सुमारे 10% सुधारला होता. म्हणजे 1159 रुपयापर्यंत शेअर्सने उच्चांक गाठला होता. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पहा, वाहन विक्रेत्यांनी ऑगस्टमध्ये 77 कोटींपेक्षा जास्त किमतीची भयानक यादी गाठलेली आहे. म्हणजे 77,000 कोटी जे डीलर आहेत, या ठिकाणी तुम्ही पहा, चारचाकी वाहन प्रवाशांच्या बाजारपेठेत वर्षभरात 4.5% घसरण झालेली आहे. म्हणजे घेणाऱ्यांची संख्या या ठिकाणी 4.5% घसरलेली. व्यावसायिक वाहनांनी
मागणी घटली असून म्हणजे व्यावसायिक वाहनांची मागणी घटली असून गेल्या ऑगस्टच्या तुलनेत विक्रमी 6% आणखी घट झालेली दिसून या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे सुद्धा कंपनीचे शेअर्स म्हणजे सुझुकी असेल, त्यानंतर होंडा असेल, महिंद्रा असेल आणि टाटा मोटर्स, तर या सर्व कंपन्यांच्या सेल्समध्ये घट झालेली आहे. भारतीय वाहन लीडरशिप इन्व्हेस्टरकडे लक्ष देतोय, तर त्यात समान लीडरशिप प्रवासी वाहन विभागामध्ये 77 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या न विकलेल्या गाड्यांची संख्या या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यांच्या यार्ड ग्राहकांना वाहने हलवण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणे किंवा वाहन खरेदीचे परिणाम सुद्धा कमी झालेले आहे. आपण कंपनीचं बॅलन्स शीट पाहत आहोत, तर या ठिकाणी कंपनीचं टोटल रिझर्व्ह जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी 16,800 कोटी, 18,290 कोटी, 19,171 कोटी, 21,701 कोटी, 29,374 कोटी. म्हणजे या ठिकाणी आपण सरासरी जर पाहिलं तर कंपनीच्या रिझर्व्हमध्ये आपल्याला जबरदस्त ग्रोथ पाहायला भेटलेली असते. पण नुसती कंपनीचा रिझर्व्ह पाहून चालेल का? नाही चालणार. कारण आपल्याला जर हा टाटा मोटर शेअर लॉंग टर्ममध्ये शॉर्ट टर्ममध्ये ठेवायचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो की हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचा का नाही ठेवायचा. तर या ठिकाणी कंपनीवर कर्जसुद्धा पाहिलं पाहिजे. कंपनीवर कर्ज किती आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, लॉंग टर्म बोराविंग्स. तर या ठिकाणी कंपनीचं कर्ज किती आहे? 14,776 कोटी, 16,326 कोटी, 14,102 कोटी, 10,445 कोटी आणि 5,235 कोटी. या ठिकाणी जर कर्जाची पाहिलं कंपनीचं, तर वर्षानुवर्षे कंपनीनं जे जास्त दिवसासाठी घेतलेलं कर्ज आहे या ठिकाणी कमी केलेलं आहे. म्हणजे ह्या वर्षी 5,235 कोटी कंपनीवर कर्ज आहे. म्हणजे कंपनीची मार्केट कॅप पाहिली, कंपनीवर असणारं लॉंग टर्ममध्ये जे कर्ज पाहिलं, तर याचीसुद्धा आपण पुढे तफावत करणार आहोत की कंपनीची बॅलन्स शीट किती आहे आणि कंपनीवर कर्ज आहे. पण त्याच्याबरोबर कंपनीनं थोड्या दिवसासाठी सुद्धा घेतलेलं कर्ज असतं, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला लॉंग टर्म कर्ज पाहिलं, तर आता शॉर्ट टर्म जर कर्ज पाहिलं या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा 6,121 कोटी, 5,421 कोटी, 9,129 कोटी, 8,426 कोटी, 8,535 कोटी. म्हणजे या ठिकाणी जर एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे कंपनीसाठी, थोड्या दिवसासाठी जे कंपनीने कर्ज घेतलेले आहे ते वर्षानुवर्षे यामध्ये वाढत चाललेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. कंपनीचं वर्षानुवर्षे जो प्रॉफिट आहे, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी -64 कोटी आहे. त्यानंतर चांगली ग्रीप झालेली आहे 1,269 कोटी, म्हणजे चांगली ग्रीप या ठिकाणी कंपनीच्या प्रॉफिटमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 4,570 कोटी, तर या ठिकाणी कंपनीने इलेक्ट्रिकल बायसिकल मार्केटमध्ये आणली होती. त्यानंतर या ठिकाणी कंपनीचा चांगला सेल झाला, तर या ठिकाणी कंपनीने चांगला बिझनेस केलेला आहे 4,570 कोटी. त्यानंतर 2,126 कोटी, त्यानंतर पुन्हा 2,190 कोटी. तर या ठिकाणी कंपनीचा जो बिझनेस आहे तो चांगल्या प्रकारे चाललेला आहे. पण UBRने जे काय बॅड न्यूज दिली, त्यामुळे आज आपल्याला या शेअर्समध्ये डाऊन ट्रेडमध्ये शेअर्स जाताना पाहायला भेटलेलं आहे. या ठिकाणी आपण शेअर होल्डर्स पाहत आहोत, तर या ठिकाणी तुम्ही शेअर होल्डर्स पाहू शकता कंपनीचं 46.39 जे प्रमोटर आहेत. त्यानंतर 46.38% प्रमोटर आहेत, 46.37% प्रमोटर आहेत, 36% प्रमोटर आहे. म्हणजे प्रमोटर जी संख्या आहे ती कंपनीची एक लेवल आहे. प्रमोटर कमी झालेले आहेत, पण एका पॉईंटने काही फरक पडत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, 2023मध्ये या ठिकाणी कंपनीने आपले प्रमोटर गहाण ठेवले होते. किती? 1.82%. जून 2023मध्ये सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये सुद्धा या ठिकाणी 1.82% प्रमोटर गहाण ठेवलेले होते. पण त्याआधी कंपनीवर कर्जसुद्धा तेवढंच होतं. मी तुम्हाला मागं सांगितलं की कंपनीवर कर्ज किती होतं आणि वर्षानुवर्षे कंपनीनं लॉंग टर्ममधलं कर्ज हे कमी केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जे प्रमोटर कंपनीने गहाण ठेवले होते ते सुद्धा या ठिकाणी पाहतो मी डिसेंबर 2023मध्ये एकही प्रमोटर कंपनीने गहाण ठेवलेला नाही. सर्व प्रमोटर कंपनीने सोडवलेले आहेत. त्यानंतर मार्च 24मध्ये आणि जून 24मध्ये सुद्धा या ठिकाणी एकही प्रमोटर कंपनीचा गहाण ठेवलेला नाही. ही कंपनीसाठी प्लस पॉईंटची न्यूज आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. तर माझ्या हिशोबानुसार लॉंग टर्मसाठी टाटा मोटर्स शेअर्स आपल्याला चांगला आहे. आणि याआधी कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट कंपनीचा पाहणं हे खूप गरजेचं आहे की क्वार्टरली कंपनीने किती बिझनेस केला, कंपनीची सेल्स किती झाली, कंपनीचा लॉस किती झाला, टोटल कंपनीचं प्रॉफिट क्वार्टरमध्ये किती झालं, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.